घ्यायची. ऐका, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणारी आई विसरू नका. फार प्रेम करते महाराज. आईसारखं कोणी नाही बरं या जगात. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. 2023च्या डिसेंबरमध्ये एक सौरभ आवटी नावाचा पारनेर तालुक्यातला पोरगा देशासाठी शहीद झाला. तो पोरगा वयाच्या 18व्या वर्षी सीमेवरती लढायला गेला होता. नाशिककर ऐका, फार महत्वाचं आहे. आई कळेल तुम्हाला. आई एका मंजुळाबाईचं वर्ष श्राद्ध इथं अमोल महाराजांच्या वतीनं मला मिळालंय. 2 तासापासून आपण कीर्तन ऐकताय. एवढ्या सुंदर प्रमाण, एवढ्या सुंदर चाली, एवढ्या सुंदर कथा ऐकल्यात. संतांच्या कथा, देवांच्या कथा. कसा प्रयत्न केला पाहिजे परमार्थातला हे कळालंय. एक 5 मिनिटं माझी आई घरी घेऊन जा. प्रवास सुखाचा होईल. मंजुळाबाईला देवाच्या पायाजवळ जागा मिळेल. या पेल महाले परिवारानं ठेवलेलं वर्ष श्राद्ध सफल होईल. ऐका माझ्या दादांनो, घरी घेऊन जा. हो बघा ना, आई नोकरीला आहे, बाप सुद्धा नोकरीला आहे. 1,00,000-2 लाख रुपये महिना घरात येत होता. पोरगा म्हटला नाही मी कशाला सीमेवर जाऊ. वयाच्या 18व्या वर्षी संभाजीनगर सारख्या शहरात पोरगा मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला आणि 2018 साली लढायला गेला. 2023 उजाडलं. 6 वर्षापासून देशाची सेवा करत होता. हातामध्ये बंदूक घेऊन लढत होता. हो देशासाठी तो कितीतरी लढाया त्यानं जिंकल्या होत्या. 5 मेडल त्याच्या छातीला लागले होते. आनंदी आनंद त्याला झाला होता. कॅप्टन झाला होता. मागच्या वर्षात 5,000 पोरं त्याच्या हाताखाली आली होती. आणि मागच्या डिसेंबरच्या 2023च्या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये दिवाळीची सुट्टी घेऊन परतलेला पोरगा रात्री बर्फामध्ये ड्युटी करत होता. सियाचीनमध्ये बर्फ इतका पडत होता, कमरेपर्यंत बर्फामध्ये पोरगा उभा होता. अरे थोडीशी थंडी आली तर आपण कीर्तनाला येऊ शकत नाही. जास्त उष्णतेची लाट आली तर महाराज म्हणतोय माझं येणं होऊ शकत नाही. आपल्यासाठी रे, फक्त आपल्यासाठी बर्फामध्ये तो पोरगा उभा आहे. आपल्यासाठी रे, एवढ्या चटक्याच्या उन्हामध्ये तो पोरगा उभा आहे. आपल्यासाठी रे, व माझ्या छातीवर गोळी झाड पण माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघू नको. फक्त आपल्यासाठी उभा आहे. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदान. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा. फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवानी, क्या लोग थे वो अभिमानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. देशाच्या मातेसाठी रे. आता पोरगा लढत होता. अशी वेळ आली होती रोहिदास महाराज, कमरेपर्यंतचा बर्फ आता खांद्यापर्यंत आला होता. कॅप्टनला ओढा, कॅप्टनला ओढा अशी पोरं म्हणत होती. बर्फ आता डोक्यापर्यंत आला होता. अरे 23 वर्षाचा पोरगा देशासाठी लढता लढता बर्फामध्ये फसून गेला होता. ऐका रे, इतका बर्फ पडला. 7 दिवस त्याची बॉडी सापडली नाही. 8व्या दिवशी बॉडी सापडली तर सगळं त्याचं शरीर गोठून गेलं होतं. बर्फ बाजूला काढताना हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी गावाला आली. आणि आईनं ज्यावेळेला अर्ध्या अंगाचा पोरगा पाहिला, हंबरडा फोडून माय रडायला लागली.
हंबरडा फोडून माय रडायला लागली. माझ्या बाळाचं अर्ध शरीर कुठे, माझा बाळा कुठे म्हणत होती. सांगितलेला वृत्तांत तिला कळाला होता. या घटनेला आता 2 वर्ष व्हायला लागली. ऐका गड्या, 2 वर्षापासून तिची आई आहे, भिंतीला टेकून बसलेली आहे. हातानं जेवण करत नाही, कुणाच्या तरी ताटानं पाणी पिते, कुणीतरी तिला बळजबरी दूध काला पाजू घालतं. हातानं घास घेत नाही. तिला जर विचारलं तुम्ही आई तुम्ही जेवत का नाही, हातानं घास तुम्ही का घेत नाही, तर ती म्हातारी एकच शब्द सांगते, माझ्या बाळ्याला हात राहिला नाही, माझ्या सौरभचा हात कोयला, असं म्हणून ती जेवत नाही. या जगामध्ये एवढं प्रेम करणारी फक्त आई असते बरं. अरे आमच्याकडं केस तालुक्यात तात्याराव लहाने म्हणून एक डॉक्टर आहेत, जे हॉस्पिटलला होते, आता रिटायर झालेत. ऐका रे, त्या तात्याराव लहानेंची मुलाखत ऐका. त्यांना विचारलं होतं, हो तुम्ही कसे शिकलात, हो तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. ते तात्याराव लहाने सांगतात, मी 6वीला शाळेत असताना माझ्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. माझ्या आईनं मला एक किडनी दिली आणि आईच्या किडनीवर मी मोठा डॉक्टर झालो, श्रीमंत झालो, हुशार झालो. आईनं जर किडनी दिली नसती तर डॉक्टर नाही, कुठली पद्मश्री नाही, आईच्या किडनीमुळं जगलो. डोळा नसेल डोळा देते, किडनी नसेल किडनी देते. माझ्या हाताला एक शीर माझ्या आईची बसवलेली आहे. माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, पूर्ण हात माझा निकामी झालेला आहे. 4 पलट्या माझ्या गाडीनं मारल्या होत्या साताऱ्यामध्ये, हात गळ्यामध्ये आला होता. हाड बदललं पण शीर बसवता आली नाही. पण त्या बाजारात ती शीर मिळाली नाही. खूप पैसे होते पण मिळाली नाही. माझ्या आईनं ती शीर मला दिली आणि मला फेटा बांधता येतो. लक्षात ठेवा, शीर देणारी आई आहे, डोळा देणारी आई आहे. जगामध्ये तुमच्यावर सर्वस्व अर्पण करणारी फक्त आई आहे. म्हणून हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या, होतो जव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. जगाच्या बाजारात तिच्यासारखं कुणी नाही. म्हणून पुन्हा सांगतो, आई आई ती आई असते. आज या कुटुंबाची गेली. हो बघा ना, माता रडायला लागली. आठवली की नाही आई, आई आठवली की नाही. इतकी प्रेम करते बघा आई. आईसारखं जगात कुणी नाही. एकच काम करा, रोज तिचं दर्शन घेत जा. आपली आई जिवंत आहे ना, तुम्हाला देव भेटणारच नाही महाराज, तुम्हाला देवच आई मिळालेली महाराज. आई दुसरी कोणी नाही महाराज, आई देवच आहे. मी नाही म्हणत, माय बापे केवळ काशी, संत म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, संत म्हणतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. जिवंत आपली आई आहे. अरे अपेल महाले परिवारानं कीर्तन ठेवलंय. एवढा गोर सोहळा चाललाय. 2-2.25 तास झालेत. 12 वाजून 10 मिनिटं झालेत. 10:15 वाजले होते म्हणून 12:15 वाजलेत. कीर्तन घरी घेऊन जा. जिवंत असणाऱ्या आईच्या पायाला मस्तक लावा. यांची आई आता मस्तक लावायला राहिली नाही. आपली आई जिवंत आहे. साखरे महाराज आणले होते, रोहिदास महाराज आले होते, शिवराम बाबा आले होते. अमोल महाराजांचा पखावज साखरे महाराजाचं कीर्तन रंगलं होतं. आणि शेवटचं वाक्य त्यांनी सांगितलं होतं, जिवंत असणाऱ्या आईला जेवू घाला, जिवंत असणाऱ्या आईला काला करून चावू घाला. चालता येत नसेल तर चालवा, जेवता येत नसेल तर जेवू घाला. थुंकी पडत असेल तर या 2 हातानं झेला. या 2 हाताला जगाच्या बाजारात कुणाच पुढे तुम्हाला पसरण्याची गरज राहणार नाही. एवढी सेवा आईची करा. आई तुम्हाला सर्वस्व देईल. अशी ही मंजुळाबाई आज तिची भक्ती करत करत तिचं कर्म देवाच्या पायाजवळ गेलं. एवढं गोड तिच्यासाठी नामस्मरण झालं. आणि देवाच्या पायाजवळ ही मंजुळाबाई गेली. का गेली याजसाठी केला होता अट्टहास. तिच्या पोरांनी, तिच्या नातवांनी, तिच्या सगळ्या परिवारांनी. आमची मंजुळाबाई तिची सावली आम्हाला होती. ती जर आज आमच्यातून निघून गेली तर तिच्यासाठी भजन, तिच्यासाठी अन्नदान, तिच्यासाठी चाली, एवढं भजन ठेवलंय, कीर्तन ठेवलंय. या भजनाच्या बळावर करू याची कथा नामाचा गजर. करा हरिभक्ती परलोकी एक कामा, सोडविल यमापासून या. आजी आजी मंजुळाबाई देवाच्या पायाजवळ समर्पित झाली. हो, आज तिचा शेवटचा आता निश्चिंतेने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर